नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण नवीन YCM परिपत्रक आलेलं आहे, ते परिपत्रक कशा संदर्भात आहे ते आपण पाहणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा सही, फोटो आणि देवनागरीमध्ये नाव छापले जाते। मग आता हे प्रमाणपत्राबद्दल व्हिडिओ आहे तर नाही, तर तुम्ही जे आपला YCMला ॲडमिशन घेताना म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेताना बरेचसे विद्यार्थ्यांची प्रोफाईल देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये नावं टाकायची राहिली असतील किंवा स्पेलिंग मिस्टेक चुकून झालेली असेल, ती आता कशा प्रकारे बदलता येईल ती आपल्या लॉग इन ऑप्शनला दिसत नाही। मग तो स्टुडंट प्रोफाईलमध्ये जुना फोटो असेल, ब्लर झालेला असेल, तो क्लिअर फोटो अपलोड करायचा आहे। चुकीची साईन अपलोड झाली असेल तर नवीन साईन अपलोड करायची, किंवा मराठी किंवा इंग्रजीतले नाव हे जर फरक काढायचा असेल किंवा तो दुरुस्ती करायचा असेल तर ते दुरुस्ती करण्यासाठी हे परिपत्रक आपल्याला आलेलं आहे। त्या परिपत्रकात दिलेली आपण सर्व माहिती घेऊ, किंवा आपण पाहू शकतो आता सदर परीक्षांचे आव्हान करण्यात येते। आपले पदवी गुणपत्रक, प्रिंट झालेले नाव, स्पेलिंग, फोटो तसेच प्रवेशपत्र, हॉल तिकीट प्रिंट झाले मराठीतील नाव तपासून पहा। आता बऱ्याचशा ज्या YCMच्या एक्झाम आहेत त्या चालू झालेल्या आहेत। हॉल तिकीटवरती प्रिंटवरती तुमचं फोटो, नाव काय मिस्टेक असेल तर ती आत्ताच पडताळणी करा आणि विद्यार्थ्यांनी आपल्या स्टुडंट पोर्टलमध्ये लॉग इन करून ही सर्व माहिती पाहावी आणि जे 2860चे परिपत्रक 3 आणि 4 मुद्द्यांनुसार प्रक्रिया करायची आहे। मग आता विद्यार्थ्यांना प्रोफाईलमध्ये काही बदल किंवा दुरुस्ती करायची असल्यास विद्यार्थ्यांनी नोंदणी कक्षाकडे आपल्याला अर्ज करायचा आहे। आता नमुन्यामध्ये भरलेला अर्ज, सांख्यिकीत केलेले पुरावे अनिवार्य, म्हणजे आपल्याला जो काय करायचा आहे रजिस्ट्रेशन करणं आहे, तर आता तो ॲप्लिकेशन आहे, तो आपल्या ॲप्लिकेशन खाली जोडलेला आहे, तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत। तो ॲप्लिकेशन काय करायचा आहे, डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो डाउनलोड केला हा जो ॲप्लिकेशन आहे, तर आता विद्यार्थ्याचे नाव जे असेल, मोबाईल क्रमांक, शिक्षण क्रमाचे नाव, संकेताक, कायम नोंदणी क्रमांक, दिनांक ही सर्व माहिती भरून तुम्हाला काय बदलायचं आहे, स्वतःचं नाव असेल, वडिलांचं नाव असेल, आईचं नाव, आडनाव, संपूर्ण नाव, जन्मतारीख, जात, फोटो, स्वाक्षरी, पत्ता सर्व काही तुम्ही जे काय असणार आहे ती माहिती नोंद करू शकता आणि तो सर्व काही बदलू शकता। तुमची शेवट विद्यार्थ्याची स्वाक्षरी। आता सोबत जोडायचं काय काय आहे, डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे। आता नाव दुरुस्तीसाठी जर का केलं असेल तर 10वीचे गुणपत्रक प्रमाणपत्र किंवा 12वीचे गुणपत्रक प्रमाणपत्र, नाव बदलासाठी साक्षरपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र असेल किंवा राजपत्र, फोटो स्वाक्षरी बदलायची असेल तर साक्षरकीत केलेले ओळखपत्र, कोणतेही एक ओळखपत्र आपल्याला द्यायचं आहे। स्वाक्षरी नमुना अनिवार्य असेल, म्हणजेच तुमच्या पॅन कार्डवरती तुमची जी स्वाक्षरी असेल ती स्वाक्षरीसुद्धा तुम्ही प्रूफसाठी देऊ शकता। नंतर जन्मतारखेसाठी शाळा सोडल्याचा पुरावा असेल आणि जात दुरुस्तीसाठी जातीचे मूळ प्रमाणपत्र आणि पडताळणी करणे आवश्यक आहे। साक्षरकीत म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचं आणि हा जो ॲप्लिकेशन आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समधला फॉर्म भरून आपल्याला एक मेल ID दिलेला आहे, रजिस्टर करेक्शन ऑफ YCM.ac.in या मेलवरती पाठवायचा आहे। आता यावरती पाडल्या तोपर्यंत कोणतेही शुल्क प्रोफाईलमध्ये बदल करण्यात येईल। मग आता परीक्षा विभागाने प्रवेशपत्र, हॉल तिकीट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क 300 रुपये आकारण्यात। आता बरं काय झाले, आधी जर प्रोफाईल क्रिएट केली त्यावेळेस बदल करायचा असेल तर कोणती फी नाही, आणि त्यानंतर हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याला जर एखादी बदल करायचा असेल तर 300 रुपये आपल्याला यासाठी चार्ज लागतात। आता ती प्रोसेस कशी करायची, काय करायची, सर्वात प्रथम काय करायचं आहे, आपल्याला सर्वात स्टुडंट प्रोफाईलमधून ईमेल ID अद्ययावत करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांकडून SMS आणि ईमेल पाठवता येईल, म्हणजे तुमचा मेल आणि मोबाईल नंबर तुमच्या प्रोफाईलला लिंक असावा आणि तो प्रत्येकाचा असतोच। त्याचप्रमाणे असताना सर्वांनी हा जो मेल ID आहे या मेल ID वरती सर्व काही माहिती पाठवायची, तसेच हा काय मोबाईल नंबर दिला आहे, जर ॲप्लिकेशन करताना कोणता अडचण येत असेल तर या मोबाईल नंबरवरती पाठवायचं आहे। आणि तसेच वरील कार्य 25 ऑक्टोबर 2025 पर्यंत करणे अपेक्षित होते, पण त्यानंतर जे करायचे असेल म्हणजे 25 ऑक्टोबरपर्यंत विना पैसे भरता तुम्ही बदल्या करू शकता। पण आता ही तारीख आपल्याला आलेली 2025 तारीख आलेली, म्हणजेच नवीन वर्ष चालू झालेले आहे। आता तुम्हाला ही जो काय बदल करायचा आहे त्यासाठी 300 रुपये ही फी पेड करावी लागेल आणि ती 300 रुपये फी पेड करण्यासाठी आपल्याला कशी प्रोसेस करायची ती पार्ट 2 मध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की पार्ट 2 हवा आहे। त्यानंतर त्या पार्ट 2 मध्ये ही माहिती सर्व दिली, त्याआधी हा अर्ज भरून आपल्याला त्या मेल ID वरती पाठवायचा। पुढचे चलन कसे भरायचे, पुढची प्रोसेस कशी करायची याबाबत आपल्या चॅनलवर लवकरच व्हिडिओ येऊन जाईल। अशाच नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।